हॅलो नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आज मी फ्रेश होऊन व्लॉग चालू केलेला आहे. तर स्किन केअर वगैरे सगळं झालेलं आहे माझं. मी आज हेअर वॉश केला. हेअर वॉश डे होता आज माझा. 2 दिवसातून मी एकदा हेअर वॉश करते. आणि आता ॲज यूज माझं काम पडलेलं आहे इथं मला इथे ठेवायचं आहे, ते ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. बघत राहा व्लॉग गाईज, आणि कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला, माझं काम झालेलं आहे बघू शकतो. आणि आता आपण काय नाही करायचं, आता बसायचं. आता मी फ्री आहे. आता केस सुकली की मग थोडंसं फोटोशूट वगैरे करायचं. तिकडची रूम साफ करायचे. कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलली होती. काल तर मला झालं नाही, पाऊस वगैरे चालू झाला त्यामुळे, आणि लाईट गेली होती त्याच्यात. आज करून घेऊया आपण ते काम. तिकडची साफसफाई करून शूट करायचं. आईस्क्रीमवाला आला होता गाईज, आईस्क्रीम घेतलेलं आहे. आता मी खाते मग भेटते. तर गाईज, हा बाबा आईस्क्रीम खायचं सोडून कालचे बनवलेले गुलाबजामुन खातो आणि प्लेट भरून भरून. आता आपण हा पसारा आवरून घेऊयात. तर मी आवरते, पूर्ण क्लीन करूयात. तेव्हा धूळ बसलेली, रस्त्याचं काम चालू असल्यामुळं किती धूळ आणि चाळ्या लागलेल्या आहेत. तर आपण पहिला मेन हा एरिया तरी करून घेऊयात साफ. आणि चला चालू करूया. बघायचं काय काय भरून ठेवलेलं आहे. नुसतं काय पण आणायचं, त्याच्यात कोंबून ठेवायचं. तुम्हाला माहिती नाही याच्यात काय काय आहे. आणि ही पूर्ण ह्याला धूळ किती बसली आहे. आणि काय काय आता मला ह्याची चावीच सापडत नाही आहे. कुठं गेली याची, हे ओपन नाही आहे ना. तर याच्यात ठेवली होती, चावीच नाही आहे ह्याच्यात. चला गाईस, मी हे पटकन आवरते सगळं आणि मग भेटते तुम्हाला. तर गाईस, माझं लकच नाही आहे. मी आता हे सगळं साफ करायला घेतलं आहे. एक तर एवढं गरमीचं आणि लाईट गेली. आता मी काय करू? हां, मेरे दादी की होत आहे. तर चला गाईस, तर गरम तर होते, पण हे काढलं आहे मी सगळा पसारातला. तर आवरायला तर पाहिजे. आता मी आवरते सगळं. तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही गाईस, कारण वेगळा ट्रायपॉड नाही आहे. मी इथं ठेवला, पण तुम्हाला माझा आवाज येणार नाही त्याच्यात. तर ठेवून बघितला मी, आणि असा लँडस्केप टाईप ठेवण्यात आली आहे 15-20 मिनिटानंतर. तर चला आता आपण, मी आवडते हे बघून ठेवलं. आता माझी इच्छा तर नाही आहे, पण करावं तर लागणार. तर मी सगळं काढून ठेवलेलं आहे. तर कंटाळा मला, पण नाही आळस करून चालणार नाही मला. कारण अजून मला हे काम करून ह्यातलं जे मेकअपचं सामान आहे ते जे खराब झाले ते काढून फेकायचं, ते सगळं सरळ लावणार आहे. जर हे माझ्याकडून झालं आत्ता लगेच, तर मग मी हे पण काढून घेईन. तर चला दाखवते तुम्हाला मी साफसफाई. खूप छान पर्सन आणि चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड माझी अजून सुद्धा भेटली छान. कोकणात फिरायला गेलेलो, त्याच्यासोबत सामान आहे, डिसेंबर गेलेलो आम्ही तेव्हा 4 दिवस झालं, पण मुलीच नाही सगळं
मी ते लिटरली बस घालू शकते म्हणजे काय त्यांचं काय नसतं माझे लग्न कलर्स लागते माझी वॉटर राईस मी ह्याच्यातून पाणी पिते आणि हे मला आता करायला पाहिजे पण काढायला पाहिजे पाण्यासाठी पण आलेली आहे गरमी मागच्या महिन्यात पाणी पिण्याची मजा वेगळी असते खूप स्पेशल आहे कारण हा माझ्या छोट्या बहिणीने मला दिला होता बड्डेला आणि हा खूप छान आहे खूप मस्त आहे वाव तर हा ऑलरेडी मी ठेवते त्याच्यामध्ये पण मेकअपचं सामान आहे स्टोरी माझी यूज करून करणार ह्याचं फूड ॲक्शन ते खूप रेड कलरचं जे वापरतात खूप डिझाईन करतात स्किन केअर आणि सगळं जे आहे इथं लागणार सगळं स्किन केअरचं माणसं चांगलं काढतात स्किन केअरचं इथून हे सामान ते बाजूला काढलं एका दिवसात आणि एका दिवशी ठेवलं हा आहे माझा मेकअपचा सेक्शन बघू शकता हे मला ट्रॉफीज भेटलेल्या आहेत अबॅकसच्या 2 आहेत आणि हा सप्तरंग स्टेट लेवल कलरिंग कॉम्पिटिशन्स आहे आणि एक चीज मेनली हे स्टुडंट्स वापरतात स्टडी करताना मी पण एक स्टुडंटच आहे पण मी हे इयरिंग्स वगैरे ठेवायला वापरते कारण माझ्याकडे इयरिंग्स वगैरे ठेवायला जागा नाही हा बॉक्स फुल भरलेला आहे आणि याच्यात मी इयरिंग्स ठेवू शकत नाही इयरिंग्स माझ्याकडे जास्त आहेत तरी पण मला कमीच वाटतात आता मला असला बॉक्स घ्यायचा आहे एक तो घेणार आणि हा खरंच हा स्पेस छान आहे पण याच्यात इयरिंग्स चांगल्या राहत नाहीत तर मी हे आधीच लावलेलं आहे सरळ पण तरी पण यातलं काहीतरी विस्कटला असणारच त्यामुळे पूर्ण मी हे काढणार पण आज नाही हे पहिल्यांदा वापरत होती गाईस मी आठवण म्हणून ठेवलेलं आहे पण होतं गाईस हे पहिलं होतं असं किती छान असायचं पहिलं वाटायचं किती छान मेकअप आहे आपल्याजवळ भारी होतं यार मस्त आता हा आरसा निघाला काम करायला जाते कांड होऊन जातं असलं काम असते माझं क्लीन केलेलं आहे तर हे माझं टाईम टेबल होतं तर हे काढूया आपण ह्याची काही गरज नाही आहे हे पण हे पूर्ण स्पेस झालेला आहे क्लिअर खूपच घाण झाली होती गाय तिथं आता हे पूर्ण क्लिअर झालं आता इथं बरं थोडीशी धूळ आहे हे काढून मी सगळं पुसून घेते गाय साफसफाई झालेली आहे सगळं पुसून वगैरे घेतलं आहे आता ही बॅग तेवढी राहिली आहे ती आता मी थोड्या वेळानं काढते त्यातलं सामान साफसफाई करताना असं समजलं की माझ्याकडे अजून एवढे ड्रेस आहेत तर हे धुवायचे आणि मग कपडे प्रेस करून ठेवायचे तुम्ही बघू शकता इथं पण धूळ किती जास्त आहे रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे सगळीकडे धूळ झालेली होती काय ठेवलं ते आठवत नाही आहे पण करून बघूया त्याच्यामध्ये ओपन करूया पण याला हे ड्रेसचं कापड आहे आणि ज्यात पर्स आहे ही पण पर्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही माझ्या मामीने दिलेली आहे मला मी खूप केअरलेस बनत चालली आहे कारण त्यात माझ्या इयरिंग्स आणि मेकअपचं सामान आहे शॉपिंग करून आणले असं ठेवलं मी आणि हे पूर्ण ह्याच्यामध्ये यार त्यांचं ठेवते एका जागेला परत पेन पेन्सिल जिथे बघेल तिथे माझा बुक्स इन पेन पेन्सिल हे काय आहे काही
काय माझ्या कामाचं नाही आहे, पण कोणाचं तरी कामाचं आहे, ते चुकून माझ्याकडे आलेलं आहे. आणि हे रिच डॅड पुअर डॅड हे बुक मी वाचायला घेतलं होतं, मला वेळच नाही भेटला, तर आता हे बुक रीडिंग चालू करायचं आहे. आणि याच्यामध्ये बॅग्स याच्यात पण मेकअपचं सामान मी शोधते माझं सामानच आहे. आणि यात माझी साडी आहे ब्युटिफुलशी, एकदम भारी साडी आहे. माझी फेअरवेलची साडी आहे ही. माझ्या शॉर्ट्सवरती याचे व्हिडिओ आहेत काही ते तुम्ही बघू शकता, ती वाली साडी आहे. आणि यामध्ये बघा परत माझा मॉइश्चरायझरचा डब्बा, हे माझे कानातले, त्याच्यात परत माझं मेकअपचं सामान सापडला. आणि ॲज युजल परत मला पेन्सिल सापडली. हे जुडिओचं टॅग आहे, पॅन्ट घेतली होती जुडिओमध्ये आणि हे पिलग्रिमचं मॉइश्चरायझर, हे परत लीड पेन्सिलचं हे क्रीम आहे कशाच, तर ठीक आहे. बॅग मोकळी झालेली आहे गाईस. तर आता आपण हे सगळं सामान मांडूयात. मी असा विचार केला की हे सगळं सामान ह्याच्यातच असून देते. परत जेव्हा मी हे वरचं सगळं सामान लावणार आहे मेकअपचं वगैरे, तेव्हा मी काढून बुक्स मी ठेवून टाकलेत. ही बुक मला वाचायची आहे, त्यामुळे ह्याच्यातच ठेवते. आता मी हे बुक्स ह्याच्यातच ठेवून टाकते. थोड्या जेव्हा तुम्ही साफसफाई करणार आहे तेव्हा मग ही बॅग कुठे ठेवायचं वगैरे सगळं क्लिअर करून मग ही बॅग वरती ठेवून टाकते. चल मी बॅग इथं एका कोपऱ्यात ठेवते. या बॅग अशी बसली थोड्या वेळासाठी सुद्धा देता. आता मला हा क्लचर माझा तुटलेला आहे आणि हे सगळं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर काय सगळं काम झालेलं आहे, लुटून वगैरे मी काढलं. आणि आता राहिले फक्त ती बॉटल धुवायची आहे मला, आणि हे गोगल्स ठेवायचे आहेत, ते मी आता तात्पुरते मी ह्याच्यात ठेवून टाकते. चला काहीच आता शूटचं मी म्हणलं होतं, पण शूटसाठी आता माझा सेटअप नाही आहे, ते सेटअप करावं लागेल मला. तर बघूया कसं होतं, करूया आपण शूट. त्याच्या आधी मी एडिटिंग करून घेते व्लॉगची. माझी साफसफाई तर पूर्ण झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी शूट करणार आहे, तर हे इयरिंग्स काढले, तर मी आउटफिट चेक करणार आणि पूर्ण आउटफिटवरती जे मॅच होतील ते इयरिंग्स वगैरे मेकअप वगैरे करून घ्या. आणि मी कपडे चेंज केले, कारण खूप घाण झाली होती आणि मी बाहेर गेली तर माझ्या भावाने माझ्या अंगावरती पाणी उडवलं होतं, त्यामुळे मी कपडे चेंज केले. आणि आता आता मी शूट करणार आहे, तर चला आपण तयारी करूया. तर पहिल्यांदा मी ट्रान्झिशन रील्स शूट करणार, त्याचे मग पहिले काय बोलतात त्याला, पहिले टेक्स घेते प्री ट्रान्झिशन शूट त्याला. तर गाईज मी शूट करायला घेतच होते, तेवढ्यात मम्मी आली आणि बोलली दीदीचा कॉल आलेला, चल जाऊया आपण, तिच्याकडे जायचं होतं. मग तर चला गाईज मी तुम्हाला माझी दीदी दाखवते आता. तर ही माझी दीदी आहे गाईज, आणि इथं आम्ही बेकरीत आलेलो होतो, मला केक घ्यायचा होता. केक घेण्यासाठी मी तिच्या घरी गेले, तिला घेतलं, परत आम्ही केक घ्यायला आलेलो आहोत. तर इथं आम्ही केक घेतलेला आहे. गाईज माझी दीदी किती खुश झालेली आहे. तर इथं आम्ही पापडाची मशीन घ्यायला आलेलो आहे, आणि इथं बघा इथं बसली ही, आणि इथं काका दाखवतात कसं वापरायचे ते. आज ॲनिव्हर्सरी आहे आणि स्पेशल जेवण चालू आहे, आणि ही मुलगी इथं चपात्या भाजत आहे, इकडं बघ ग. तर गॅस खूप लेट झाला होता आणि सगळ्यांनाच भूक लागलेली होती. तर पहिल्यांदा मी म्हटलं की जेवण घेऊयात आणि मग सेलिब्रेशन करूया. तर इथं ही जेवण वाढत होती, हिला मी रेकॉर्ड करत होती, तिचं लक्ष नव्हतं. परत ती खूप ओरडणार आहे मला, कॉमेंट्समध्ये काही बोलू नको. गॅस हे बघा, हे सुंदर अशी ताट आम्ही सजवलेलं आहे. तर एवढं सगळं स्पेशल आम्ही आज बनवलं होतं जेवणासाठी. तर आता आमचं जेवण झालेलं आहे, आणि इथं काकांना आणि काकींना आम्ही इथं बसवलेलं आहे सेलिब्रेशनसाठी. त्यांची 25th ॲनिव्हर्सरी आहे गाईज. तर नक्की कमेंट्समध्ये त्यांना विश करा. हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच नवीन व्हिडिओसाठी. बाय बाय.